परत एकदा स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर कसं आहात मित्रांनो, तर आता आपण सायकल रायडिंग करणार आहोत, तुम्ही नक्कीच बघा आणि आम्ही कशी सायकल रायडिंग करतो आणि मच्छी देखील दाखवणार आहोत। तर आता जाऊया। ते नाही कारण की पाठी वजा आहे, खूप वजा आहे, गेला दादा भिजता यार आणि भिजायला होतोय तरी पण आम्ही सायकलला मडगल नाही, बोचा भिजतोय भावाचा मित्रांनो, खूप दम लागतो। सायकल चालायला खूप दम लागतो आणि भाऊ माझा व्हिडिओ बंद करायला बघतोय, पण मी व्हिडिओ बंद करणार नाही। खूप मजा येते सायकल चालवायला। किती दिवसांनी सायकल काढली आहे बाहेर, माझी पाठी सध्या निघते आणि ह्याची चड्डी भिजली आहे, खूप ओली चाललेली आहे पाठून। आपण थोडेच वेळात मासे बघायला जाऊ, आता गळवतायत ते, आम्ही पण गलन दाखवू काय नजारा आहे साईडचा। आणि हा आमचा मैफिल कॉर्नर हॉटेल आईचा। नक्की लागलेत काय मासे? काय दुसरं शॉर्ट कर, बारक्या बाबा कुठे चढलाय? मुंबई गोवा हायवे। तर आपली मंडळी इथे नव्हती, आता आपण दुसऱ्या स्पॉटवर गेले, आपली मंडळी तर आपण जाऊया तिथे। चला, तर आता आम्ही जाणार आहोत, आमची माणसं बघायला कुठे गेलेत। शॉर्टकट आहे, तिथून शॉर्टकट आहे सालेगाव। हात दुखला मोबाईल पकडून पकडून, तरी आम्ही काय ब्लॉगिंग बंद करणार नाही। आणि हा पाठून काय पण बडबडतोय, हा स्पीड ब्रेकर आला, हा बघा। चला भेटू आपण नंतर। चला मग माशावर पाठवा, पार्सल पाठवतो तुम्हाला घरी मासे। चला, तर आता आम्हाला इथं सबस्क्रायबर भेटला आमचा, तर आम्हाला मासे पाठवा। आता आम्ही पुढे जातो। त्या गाडीचे ब्रेक जरा आवाज करतात लय, आणि माझ्या सायकलचा गोप्रो घ्यावाच लागेल मित्रांनो, काही हो गोप्रो घ्यावाच लागेल। पाण्यात टाकायचा त्याला, अरे कारण की मित्रांनो इथं गोप्रोची फुल आवश्यकता आहे, कारण की आम्हाला हातात धरून मोबाईल कंटाळा आलाय, आणि एक सेल्फी स्टिक पण घ्यावा लागेल साथ मध्ये। तर आता आपण पुढे जाऊया, आपण माशांच्या स्पॉटवरती। आमचा अण्णा गेलेला आहे पुढे मासे बघायला, तर आता आम्ही त्यांच्या पाठी। दिस इज अ फादर, फायनली वन्स मोर भावा, दिस इज अ माय फादर इन द फादर। भावा मराठी बोल रे। ए आई एम इंग्लिश, अंग्रेजी स्कूल में पढ़ा हूं तो अंग्रेजी सीखूंगा। अंग्रेजी नहीं बोलने की, सिर्फ मराठी बोलने की। हाँ यो आई एम। आणि मित्रांनो मी पण हिंदी बोलते, मराठी बोलायची तर काय कंटेंट होते रे इथे, खूप मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये, नक्की बघा। आणि तुम्हाला सूरज भावजाने तर माहितीच असेल, मी त्याचा खूप मोठा फॅन आहे, मी त्याच्याकडूनच ब्लॉगिंग शिकलो आहे थोडी थोडी। आता आपण फिशिंगच्या स्पॉटवर जाऊया। अंघोळ गेला नाही का? एक छत्री तिथेच राहील। क्या बोलती पब्लिक, हे बनताना एकदम मस्त मजेत। छत्री तिकडे राहिली कुठं? अरे मित्रांनो, आमच्या स्कॅम झाला, आमची छत्री राहिली तिथे, आता आम्ही परत जातोय। तर मित्रांनो, हमने उस काका को बताया था हमको सब्सक्राइब करो, हमें मिले थे इधर ही, पर मेरे को हिंदी नहीं बोलनी थी, पर मैं बोल चुका हूँ। आता मित्रांनो पुढे जाऊया, मी काहीतरी फनी कंटेंट केलेला आहे आज। चमन आहे, चमन काय पण बोलतो, मला चमन गोड्या बोलतो, काय करायचं आता याला, काय करू मित्रांनो? तुम्ही वाघ बोलतो, कुत्र्याला वाघ बोलतो। मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा ह्याच्यासोबत मी काय करू, नक्की तो व्लॉग लवकर येईल। मित्रांनो याला मी चढवतो आणि पंख्यावर लटकवतो, उलट पाय बांधतो। मित्रांनो बघितलं काय काय बोलतो माझ्याबद्दल हा, आणि त्याला गार 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 फिरवतो। मित्रांनो नक्की सांगा कमेंट मध्ये मी ह्याच्यासोबत काय केला करू। आयुषला काय लागतंय?
काय बघ तरी इकडं. हे बघ. हिला वांगी लागले. बाजू दाखव मला. बाजू बाजू. ना उडाली तर बघ. लाटाची नाही. काय आहे तो? वांजे आहे. मला माशांचा प्रकारच नाही माहित. एवढा मोठा असून काही आफ्रिका खंडात ना आला किंवा दुसरा काय नाही. एकच पलवत होता हो म्हणताय. नाही पण तो वरच्यावर नाही. हा गल काल त्याने अडकवला ना, तो सरळ होऊन गल आला बाहेर फाट्यावर. त्याला मी आता दाताने दाबला मग. मित्रांनो आता आम्ही छोटा रस्ता घेऊन हॉटेलला जातोय, कारण की आम्हाला इथनं पाठवलं, कारण की त्यांना मासे एक पण लागे नाही. आम्ही होतो म्हणून. आणखी मी नासाडी लावली ना, आणि यांनी नासाडी लावली. आणि हा छोटासा रस्ता एकदम चिकट झाला. हातात ब्रेक नाही तर काही होऊ शकतो. शेतात देखील जाऊ शकतो आम्ही. ओ मित्रांनो, आता जर मी पायगीर घेऊन आलो तर आम्हाला लय मासे समोर ना बायका येते. वन साइड जाईल का आपली गाडी? जरा थांबा, आम्ही व्हिडिओ बंद करतोय, पुढे जाऊन चालू करू. तर मित्रांनो आता आम्ही पुढे आलोय त्यांच्या, आणि व्हिडिओ परत चालू केली. काय ढग दिसत आहेत बघा एकदम. हा हा हा, गरम होत आहे काहीतरी. गरम गरम काय पाहिजे एवढ्या गरमीत ना, काहीतरी गरम तरी काय पाहिजे. सायकल चढव का आपली इथं? टुरू टुरू चढेल ना ते ना. चढली. तर मित्रांनो फोन आल्यामुळे मी जरा व्हिडिओ स्टॉप केलेली. आम्हाला हॉटेलला काय ऑर्डर आणायची ती माहीत नव्हतं. काकीला फोन केलेला आम्ही. तर आता 4 वडापाव मस्तपैकी आणि 2 प्लेट मंचुरियन नेणार आहोत. मस्तपैकी मज्जा करणार. तुम्ही देखील तुमच्या तिकडे मज्जा करा. ही वेगळीच मज्जा आहे रे ब्लॉग बनवण्याची. अरे तोच सोड, सायकलवर फिरायची रे. सायकल म्हणजे आपला कोकण हा स्वर्गासारखाच आहे रे एक प्रकारे. अरे काय सांगू. कोकण सोड. अरे पण सगळ्यात छोट्या मुलांचं सगळ्यात पहिला वाहन कोण? काय बोलतोय तो त्यालाच नाही माहिती. बघा सायकल. काही ओरडतोय. ए आकाश बघा कसलं दिसतंय खतरनाक. स्वर्गाच्या सूर्य. आकाशदान. चला मित्रांनो दाखव. हे काय रे? स्वर्ग. आमच्या हॉटेलच्या पाठचा तुम्हाला हा 5 स्टार हॉटेल बनतो इथे. हॉटेल हॉटेल आहे. हा पण हॉटेलच आहे. नाही रे, हॉस्पिटल पण बनणार आहे. हॉस्पिटल तर त्या तिकडे आहे. त्याचं अजून काम चालू आहे. घर बघा मस्त बनवलं. क्रिकेट नेट नक्की इथं व्हिजिट करा तुम्ही. तर आता खूप टाईम लागणार आहे हा बनण्यासाठी. खूप वर्षापासून चालू आहे काम. आणि तुम्हाला रेसॉर्ट दाखवतो बनणार आहे तो. केवढी मोठी जागा आहे. मेन एंट्री इथं आहे. नाही नाही. खाली बघून कशाला? आम्ही इकडे इकडे बेवड्या. हाँ गवत है इधर. कुछ भी बकी जा रहा है मेरे को. महादेव पुत्र पुजारी पडलेला नाही तो हाँ इथं स्विमिंग पूल होत आहे. रेसॉर्ट सर्वात मोठा रेसॉर्ट मानगाव मधला इथे होतोय. अजून काम चालू आहे. ही हाईट तुझ्यासाठी नाही आहे, ही खूप खोल आहे. अजून वाढवणार आहेत वरती. ही एवढीच तुम्हाला दाखवण्यात आली आहे. आणि तिकीट काउंटर आहे तो. तर आता आपण हॉटेलमध्ये जाऊया. हवे अजून काय दाखवला. आणि तो तिकडे काय, तो तिथे काय सरळ नाही. तो आता आपण नंतरच बनवू व्हिडिओ. ब्लॉग खूप मोठा होतोय. आता आपण डायरेक्ट हॉटेलला भेटूया. परत एकदा दाखव कसा फाउंटेन. असा ते काय असतो? फवारा. काय फवारा? अरे वो नीचे का पानी ऊपर जाके ऐसा उड़ता है. नहीं इंग्लिश में क्या बोलते हैं उसे? हाँ हाँ फाउंटेन बोलते हैं उसे. हे फाउंटेन वो मछली का होता है, समझा क्या खेबड़े. चला माझी इज्जत काढतोय. ब्लॉग बनवून काय फायदा नाही. बघा दाखव बघा 6 पॅक दाखवतोय तुम्हाला तो.
तो बघा 6 पॅक या हू हा इंट्रिकेट आहे नको वडापाव काय वडापाव माकडा पाणी खातोस काय व्ह्यू येतोय बघा समोरचा हा ढेकर येऊन राहिली रे मित्रांनो एक एक वडापाव चारलाय आता घरी जाऊन परत एकदा चारणार आम्ही मंचुरियन वन साइड ऊन काय नजारा आता डोंगरावर घ्यायला पाहिजे आता डोंगरावर जायला पाहिजे होतं टेकडीवरती आमच्या हा दम लागलाय खूप खूप दम लागलाय अशक्य सुंदर असा कोकण नक्की तुम्ही कोकणात येऊन बघा कोकणात सारखा सुख कुठेच नाही कुठेच म्हणजे कुठेच नाही पप्पी शॉट ऋतिराज ना आणि हा रुचिराज तेल फॅक्टरी माझ्या दादाचं नाव टाकलं बांधील की भावानं बांधील की फुल इज्जत सूरज भावदानेचा ब्लॉग बघून बघून आहे ना माझ्या तोंडातून तेच शब्द निघतायत बांधील की पप्पी शॉट फुल इज्जत श्रीमान श्रीमान लेजंडचे हे शब्द आहेत ते सूरज भावदाने छोटा श्रीमंत म्हणून ओळखला जातो सूरज भावदानेला नक्की त्याचे पण ब्लॉग बघा खूप छान ब्लॉग असतात सूरज भावदानेचे त्याच्याकडूनच आम्ही शिकलोय ब्लॉग बनवायला त्याचेच व्हिडिओ बघून बघून एकदा सूरज भावदाने जर भेटला तर खूप मजा येणार स्वप्न आहे सूरज भावदानेला भेटायचा त्याचे आता 50K सबस्क्रायबर्स झालेले आहेत लवकर घरी आलो आणि आम्ही धन्नू इथं उभी केली आमची ती बघा केटी केटी ही आमची केटी आता घरी आलोय माझी मम्मी मम्मी हाय कर ही बघा चावते मला चावते बर्गर पाव आहे असं मित्रांनो नक्की कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला खूप छान ब्लॉग झालेला आहे आजचा तर बाय बाय